परशुराम घाटात संरक्षण भिंत कोसळली, वाहन चालकात भीतीचे वातावरण. मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात आज शुक्रवारी पहाटे 5:30 वाजता संरक्षण भिंत व सर्व्हिस रोडसाठी केलेला भराव कोसळला. सुमारे 200 मीटरचा भाग खचला आहे. या घटनेमुळे घाटातील ठेकेदार कंपनीच्या निकृष्ट कामाचे पितळ उघडे पडले आहे. या घटनेनंतर तात्काळ एकेरी मार्ग बंद केला असून येथे पोलिसांसह प्रशासकीय यंत्रणा दाखल झाली आहे. या मार्गावर चौपदरीकरणाचे काम सुरू झाल्यापासून प्रत्येक पावसाळ्यात परशुराम घाट हा त्रासदायक ठरला आहे. येथील दरड कोसळण्याचे प्रकार तर अक्षरशः डोकेदुखी बनली आहे. त्यावर मात करण्यासाठी प्रशासनाने अनेक उपाययोजना केल्या, त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला असला तरी घाटातील अडचणी मात्र कमी होताना दिसत नाही. पावसाळ्यात येथे कोणताही धोका उद्भवू नये, पायथ्याशी असलेल्या पेडे गावाला देखील संरक्षण मिळावे व येथील वाहतूक सुरळीत राहावी यासाठी सुमारे 200 मीटरची संरक्षण भिंत उभारण्यात आली. परंतु गेले 2 दिवस सुरू असलेल्या प्रचंड पावसामुळे शुक्रवारी पहाटे 5:30 वाजता संरक्षण भिंतीचा काही भाग कोसळून मातीचा भरावही खाली आला. तसेच येथील सर्व्हिस रोडला देखील तडे गेले. महामार्गाच्या काँक्रिटीकरणाला कोणताही धोका पोहोचलेला नाही, परंतु दक्षता म्हणून येथे एक बाजूची वाहतूक बंद करण्यात आली असून एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे. पोलीस व प्रशासकीय अधिकारी तसेच ठेकेदार कंपनीचे कर्मचारी येथे तळ ठोकून आहेत.